या स्पर्धेचे प्रणेते, या विभागाचे युवा समाजसेवक, माजी उपमहापौर आदरणीय रमाकांतजी म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव आणि आज आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचेच बंधू नगरसेवक अनिकेतदादा म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक सेवेचा वसा ज्यांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतला, असे तुम्हाला सर्वांचे लाडके अक्षयदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। एक दिवसीय स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग, 3 गट आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या अ गटामधून सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहिला रुद्र 11 महाबे आणि दुसऱ्या गटामधील पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल। मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये गोटवली 11 गोटवली। मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर एकीकडे याच गावचा हा संघ गोटवली 11 गोटवली हा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आदरणीय अमितजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन होते, त्यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिटिंग आपण लगेचच लावून घ्या आणि त्यानंतर टीम RR 11 बोनकोड आणि नेहरू 11 नेहरू टीम आपण देखील रिपोर्टिंगसाठी यायचं आहे। चला सामन्याला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। टीम गोटवली 11 गोटवली या टीमच्या माध्यमातून स्वराज म्हात्रे आणि त्याचबरोबर अर्शन पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। गोटवली गावाचा पहिला बायकर बॅन म्हणून देखील ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने गोटवली गावातील पहिला खेळाडू आहे ज्यांनी 2 व्हीलर बाईक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जिंकली, पहिली बाईक जिंकण्याचा विक्रम ज्या खेळाडूने केला आहे, गोटवली गावातील हा पहिला एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्वराज म्हात्रे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर हर्षन पाटील ही जोडी मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता हर्षन पाटीलकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर बॉलिंग ट्रॅकवर साहिल देवेकर आलाय, प्रिन्स ऑफ बेलापूर, परंतु आज एक नवा अध्याय असेल मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीम समोर विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय। सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, ऑन स्क्रीन आपण पाहतोय स्वराज म्हात्रेला मॅच ऑन होते। पहिला बॉल गोलंदाज साहिल ओर द विकेट, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगला आहे आणि पहिल्या बॉलवर आपल्या कर्तृत्वाचा टसा उमटवत असताना स्वराज म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून आलाय, हा स्लॅश केल्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय। ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 2 कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं। आणि एक विशेष बाब जर आपण पाहिली ना तर अवघे 4 सामने आतापर्यंत झाले आणि 4 सामन्यांमध्ये फक्त जर अभिमानाची गोष्ट जर आपण पाहिली ना तर 15,000हून अधिक प्रेक्षकांनी ती स्पर्धा पाहिली। वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला होता। एका रनच्या साह्याने आतापर्यंत 7 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। पावसाच्या एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक फुलानं ज्या प्रकारे मोठा पुष्पा निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील हेच आहे। एक रनने तुम्ही धावफलक वाढवू शकता। विकेट कीपर विराज पाटील थोडासा बीट होतोय, बॅकअपसाठी फिल्डर आला, तत्पूर्वी एकच रन बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते। 8 धावा देखील आतापर्यंत पाहायला मिळतात। 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात। एक षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न साहिल देखील करतोय आपल्या टीमसाठी।
ओव्हर द विकेट. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक दर्जेदार झेल पकडलाय रोनक मच्छिंद्र पाटीलने. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिल्यानंतर त्यांचेच पिताश्री कैलासवासी मच्छिंद्र नाना पाटील यांच्या नावाने आज संघ मात्र खेळतोय. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि टीमच्या विजयासाठी मला अतोनात प्रयत्न करायचे, हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. रोनक पाटीलच्या माध्यमातून ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती. पावसाळी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर फिल्डिंग करणं सोपं नसतं, कारण कधी कधी आपण स्किड होतो, बॉडी बॅलन्स थोडासा बिघडल्यानंतर नियंत्रण चुकतं. परंतु भरपूर चांगला झेल आतापर्यंत पकडला आहे. साईड अँगल स्ट्रेट अँगलने आपण या झेलची पुनरावृत्ती की स्कोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक दर्जेदार झेल पकडला. विकेट क्रमांक पहिला. 8 रनवर हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो. टीम गोठवलेली पण गोठवली. या टीमला कोणतेही खातं न खोलता मात्र मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळालंय. हर्षन पाटील नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये. वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. आज होम ग्राउंडवर एक नवी कसोटी असेल या बॅट्समन समोर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि घरचं मैदान घरचा साज सध्याच्या घडीला फलंदाज वेदांतच्या बॅटमधून आलाय. हा पॉवरफुल देखना स्टार्ट देत असताना षटकार पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं जसा गुड लेंथ वर बॉल पडला त्यानंतर एक मोठा स्ट्रोक देखील पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. डीपमधून फिल्डर आलाय, काय झेल पकडलाय विनायकने. विनायक टोलेने मात्र एक चांगलं कमबॅक करून दिलं. ईट का जवाब पत्थर से साहिल देवेकरने हे प्रत्युत्तर देत असताना सुरुवातीला वार झाला परंतु त्याला पलटवार दिलाय आणि विकेट क्रमांक दुसरा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 14. 14 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले जरूर परंतु तेवढेच 2 महत्त्वाचे विकेट देखील प्रिन्स ऑफ बेलापूर साहिल देवेकरने मात्र प्राप्त केले. एक नवा अध्याय आता मात्र स्वराज समोर असेल, कारण 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत आणि नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रणाल आपल्याला पाहायला मिळेल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 14 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते गोटवली 11 या टीमची. स्पेल नंबर 2 साठी ओमजी आपल्याला पाहायला मिळेल. ओमजीचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवर जसा टप्पा पडला त्या टप्प्यावर तुटून पडला. फलंदाज स्वराजच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक दर्जेदार मोठा प्रहार हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ठोस निर्णय आणि ठाम कृती या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जसा टप्पा पडला ठोस भूमिका त्याने वापरली आणि त्यानंतर निर्णय देखील त्याचा भरपूर चांगला राहिला. ज्या प्रकारे स्ट्रोक त्याने केला षटकार देखील पाहायला मिळालाय. 20 धावा वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. साहिलचं स्वागत देखील षटकाराने केलं होतं याच बॅट्समनने आणि स्पेल नंबर 2 मधील गोलंदाज ओमजी सिंगचं देखील स्वागत मात्र षटकाराने करतोय. स्वराज मात्रे 4 बॉल पेस केले, 13 रनवर तो खेळतोय. 2 महत्त्वाचे विकेट गमावल्यानंतर आतापर्यंत भरपूर चांगला खेळ करत असताना कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असते आणि त्यातल्या त्यात ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी जाताना त्यावेळेस देखील ती भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असते. आपल्या टीमला सावरण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न करतोय स्वराज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय गोटवली 11 गोटवली
टीमचा संपूर्ण संघ, त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण समर्थक, टीमचा पाठीराखा हा मात्र भरपूर महत्त्वपूर्ण असतो, कारण कठीण काळात प्रत्येक पाठीराखा तेवढाच महत्त्वपूर्ण असतो. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका तर भरपूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. राकेश त्या ठिकाणी तैनात होता, काय फेकी पाहायला मिळाली. अंपायर सिग्नल आलाय, नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 9+1 टोटल 2च रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडची संधी असेल. या बॉलवर देखील प्रणालच्या बॅटमधून आलाय. पारदर्शकता दर्शवणारा हा स्ट्रोक आणखीन एक धमाकेदार आज षटकार पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त षटकारांची आतिषबाजी गोठवलेली वन गोठवली या टीमच्या दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल पेस करत असताना प्रणालने ज्या प्रकारे स्ट्रोक केला, 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अवघ्या 2 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. बॅट्समन ज्या प्रकारे बॅटिंग करतोय प्रणाल, 14 धावा खर्च केल्यात ओमजीत सिंगने आतापर्यंत या सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओमजीतचा हा बॉल वेग मात्र भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 29 रन देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. राऊंड द विकेट पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग करून मात्र त्या ठिकाणी तैनात होता. चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या ज्या वेळेस फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल देखील भरपूर चांगला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला अजूनही पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न देखील अंपायर सिग्नल आलाय. दोन्ही टीमना फक्त एकच रिव्ह्यू असेल आणि ज्यावेळेस रिव्ह्यू अनसक्सेसफुल होईल तर दुसरा रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही. आणि टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी संपुष्टात आलाय. चला पंच 2 धावा या ठिकाणी ॲड होतील. वाईट +1. (31) 31 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिल्यानंतर शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. थोडासा खतरा राहिला मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीमसाठी. गोलंदाज ओमजीत सिंग ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील शेवटचा बॉल होता. लॉफ्ट केला. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. बॉल खाली क्रिश मुकादम आपल्याला पाहायला मिळेल.
फेकी थोडीशी गशाल झाली, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल. भरपूर चांगला प्रयत्न साहिलच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. बॅकअपसाठी करण आला होता, परंतु त्यानंतर स्किड झाला साहिल, परंतु प्रयत्न त्याने चांगला केला. दोन गडी बाद 32 रन आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. त्यानंतर टीम RR11 बोनकोड आणि नेहरू 11 नेहरू टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. या सामन्यानंतर एक सामना होईल, तो दुसऱ्या फेरीतील जी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर लगेचच RR11 बोनकोड आणि नेहरू 11 नेहरू या टीममध्ये ते बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 3साठी सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून रील्स असेल, त्याचबरोबर व्लॉगिंग असेल, या क्षेत्रामध्ये आपल्या कलेच्या जोरावर नावारूपाला आलेला सध्याच्या घडीला जर बेलापूर पंचक्रोशीमधील जर आपण विचार केला तर बेलापूर पंचक्रोशीतील सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये असलेला ब्लॉगर म्हणून देखील ज्या कॅडोकडे पाहिलं जातं, क्रिश मुकादम सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामात. तीच प्रात्यक्षिका रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील ज्या प्रकारे चांगले लेन चांगल्या लाईनने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अनेक स्पर्धांमध्ये पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा मात्र क्रिशला मात्र रोखाव्या लागतील, कारण पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करताना सेकंड इनिंगमध्ये याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा तुम्हाला कठीण काळाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. हा बॉल देखील मोठा हिट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते क्रिसचा हा बॉल. लाईन मात्र भरपूर चांगली होती, परंतु लाईन मिस केली जाते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली विकेट किपरची भूमिका बेलापूरचा थॉमस डायस म्हणून देखील ज्या खेळाडूकडे पाहिलं जाते, विराज पाटील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. फटका चांगला आहे, बॅटच्या परफेक्ट स्लॉटमध्ये होता, पाठवलाय समोरच्या दिशेने मोक्या प्लॉटमध्ये. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट, आणि हा स्ट्रेट हिट बॅट्समन प्रणालला करेल सुपर हिट. आणखीन एक धमाका, हा षटकार. प्रणालचं कौतुक करावं लागेल. उजव्या पायाला दुखापत झाल्यानंतर देखील भरपूर चांगली खेळी सध्याच्या घडीला तो करतोय आपल्या टीमसाठी. चाळीस धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिडऑनला फिल्डर नव्हता, मिड विकेटचा फिल्डर करण भरपूर वेगाने धावत जाईल. बॉल खाली सहजरित्या बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 41 रन होतात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. एक सिंगल तर पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल. पैकी तर भरपूर चांगले आहे. भरपूर चांगली कामगिरी विकेट किपर विराज पाटीलने देखील केली. स्टंपिंगची संधी होती, ती संधी गमावली नाही. मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला विराज पाटीलने. फलंदाज प्रणाल या ठिकाणी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं, आणि आणखीन एक हा तिसरा धक्का देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोटवली 11 गोटवली या टीमला नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विपुल आपल्याला पाहायला मिळेल.
नवीन बॅट्समन विपुल शेवटचा अंतिम बॉल होता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली चपळाई साकारली होती विराज पाटीलने, परंतु क्रीजचं लक्ष नव्हतं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगलं षटक हाताळलं, फक्त आणि फक्त 10 रन खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 42 ऑन स्क्रीन आपण पाहतोय, ज्याने भरपूर महत्त्वाचं षटक हाताळलं क्रिश मुकादम. तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट सेट करणारी ओव्हर ऋषी म्हात्रे. पहिला बॉल पहिल्या बॉलवर उडवलाय, स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मगापासून जर आपण पाहिलं ना, तर ज्या प्रकारे पहिल्या बॉलरचं स्वागत देखील षटकाराने केलं, दुसऱ्या बॉलरचं स्वागत देखील षटकाराने केलं, आणि हा तिसरा गोलंदाज आहे ज्याचं स्वागत षटकाराने केलं आतापर्यंत स्वराज म्हात्रेने. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला पैकी थोडीशी गचाळ झाली, त्याचा पुरेपूर फायदा मिळाला बॅट्समनला. आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना, तर 50 धावा, सांघिक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होते. फुल टॉस होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर तैनात, पकडला एक दर्जेदार झेल. रोनक पाटीलने आतापर्यंत इम्प्रेस केलंय. राज देखील झेलसाठी धावत आला होता, परंतु रोनक पाटीलने केलेली कमाल. आतापर्यंत एकंदरीत 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त करत असताना रोनक पाटीलने देखील 2 झेल आतापर्यंत प्राप्त केलेत. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर हा संघ मात्र वर्चस्वामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज 4था विकेट. कॉल कम्युनिकेशन थोडंसं चुकलं, परंतु कॉर्डिनेशन थोडंसं चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा या झेलची पुनरावृत्ती. बॅलन्स चांगला आपल्याला पाहायला मिळाला, बॉडी बॅलन्स चांगला राहिला रोनक पाटीलचा. नवीन बॅट्समन मयुरेश पाटील. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋषीचा हा बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. अंपायर सिग्नल आला, वाईट +1. टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होतात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 52 धावा. अशा धावा ऋषी म्हात्रेला रोखाव्या लागतील. 52 धावा आतापर्यंत होतात. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठाना संघ मात्र पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना अगेन्स्ट आपण जर पाहिलं
तर ज्या प्रकारे गोठवली 11 गोठवली याच गावचा संघ मात्र खेळत असताना भरपूर चांगली कामगिरी दोन्ही टीमच्या दरम्यान आतापर्यंत एकंदरीत राहिली. मयुरेश आपल्याला पाहायला मिळेल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न प्रभावित केलं. चांगली कामगिरी विराज पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर या 2 बॉलमध्ये किमान एखादा जर षटकार आला तर एक समाधानकारक धावसंख्या देखील बनू शकते. परंतु धावा रोखायच्यात मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीमला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय राज. फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर ज्या प्रकारे 53 रन झालेत. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विपुल. फुलटॉस होता. उडवलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. याच फटक्याशी प्रतीक्षा होती. तो फटका येत असताना शेवटच्या बॉलवर टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 59 आणि 60 रनचं टार्गेट असेल टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीम समोर. चला फिल्डिंगसाठी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. टीम गोटुली 11 गोटुली टीम.
सुस्वागतम निखिल दादा पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सरचे स्वागत वेलकम. सकाळच्या सत्रापासून सर्वच जण आपली आतुरतेने वाट पाहत होते आणि निखिल दादा यांचं देखील शुभ आगमन होते. चला 60 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. डावखुराताचा एक विस्फोटक फलंदाज बेलापूर गावचा रायझिंग स्टार प्रिन्स ऑफ बेलापूर साहिल देवेकर आपल्याला पाहायला मिळते. तर एकीकडे चेतन मात्रे आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर सातत्याने अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्या, परंतु आज एक नवा अध्याय असेल. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीम समोर तो अध्याय असेल तो म्हणजे विजयाचा. मॅच ऑन होते. पहिला बॉल हर्षनचा. पहिला बॉल फुलटॉस होता. टायमिंग थोडंसं मिस केलं. एक सिंगल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला प्रयत्न. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लाला त्या ठिकाणी तैनात होता. प्रयत्न ज्या ज्या वेळेस तुम्ही कराल ना तेच प्रयत्न एक नवी प्रेरणा तुम्हाला देत असतात. एका रनने धावफलक देखील ओपन झालाय. 23 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 59 रन. चेतन मात्रे आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील या दोन्ही ओपनर बॅट्समनच्या दरम्यान. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला जातो. अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. अशा धावा रोखाव्या लागतील. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, परंतु मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय. एका रनच्या साह्याने आतापर्यंत तीन धावा. आतापर्यंत धावफलकावरती अजूनही 22 बॉलमध्ये करायच्या 57 धावा. एक चांगलं बॅटल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. मिनी हेलिकॉप्टर टीम करण्याचा प्रयत्न. लॉंग कार्पेट डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल जज करेल, उचलून फेकेल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज हर्षन पाटीलने मोठे फटके लगावण्यापासून त्याने आतापर्यंत रोखलंय. या सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये बॅट्समन साहिल देवेकर असेल, बॅट्समन चेतन मात्रे असेल. RSA चषकाचा थरार 2026चं हे 5वं पर्व. गेली 4 पर्व आपण दिमागदार सोया पाहिला आणि या 5व्या पर्वात देखील तोच जल्लोष आणि तोच उत्साह एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. चेतन यांच्यासाठी हा बॉल, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा घेतलाय वेध आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीमला. ज्या बॅट्समनकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ऋषी म्हात्रे संपूर्ण दारोमदार आहे सध्याच्या घडीला. ऋषी म्हात्रे असेल, साहिल देवेकर या दोन्ही बॅट्समनच्या खांद्यावर एकंदरीत या मॅचमध्ये. कारण 20 बॉलमध्ये करायच्यात आता मात्र 56 धावा. जर या ओव्हरमध्ये एखादा जर षटकार आला तर कुठेतरी या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. 20 बॉलमध्ये करायचे आहेत 56 धावा. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. हर्षनचा हा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवत असताना आज 6 रनसाठी षटकार पाहायला मिळतोय. या सेकंड इनिंग मधला हा पहिला मोठा प्रहार आज षटकार पाहायला मिळतोय.
10 रन आतापर्यंत होत आहेत. 19 बॉलमध्ये अजूनही 50 धावा मात्र जरूर पूर्ण करायच्यात. पुन्हा एकदा भन्नाट वेग, चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न हर्षनचा आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलून गेले. 18 बॉलमध्ये करायच्यात आता मात्र 50 रन. दबाव थोडासा वाढला आहे. 3 ओव्हरमध्ये अजूनही 50 रनची गरज आहे. कुठल्या बॉलरला इन्व्हाइट केलं जाईल या स्पेल नंबर 2साठी आणि गोलंदाजीच्या मार्गवर स्वराज म्हात्रे आलाय. एक तेज तरारा गोलंदाज, परंतु आपल्या वेगाने कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल हे प्रश्नचिन्ह देखील गोठवली 11 गोठवली या टीम समोर सध्याच्या घडीला निर्माण झालंय. पहिला बॉल, परंतु डेड बॉलचा इशारा आलाय पंच अमर वारंगे सरांच्या माध्यमातून. 18 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे 50 रन. लक्ष थोडंसं दूर, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात होता लाला, ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली एकंदरीत आपल्या टीमसाठी. कारण ज्या वेळेस तुमचे फिल्डिंग चांगले होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. 17 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 50 रन. जशी सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये स्वराजने बॅटिंग केली ना, तशीच बॅटिंग मात्र साहिल देवेकर आणि ऋषी म्हात्रेला या मॅचमध्ये मात्र जरूर करावे लागेल. संघ अडचणीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील, परंतु या क्षणाला जजमेंट चुकलं हर्षनचं आणि जीवदान मिळालं. स्वतःवर थोडासा नाखुश सध्याच्या घडीला साहिल. ॲक्शन रिप्लेमध्ये ही प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे झेलची संधी होती, सुरुवातीला हाताचा स्पर्श बॉलने घेतला, परंतु त्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली. अकरावर 1 अशी स्थिती. 16 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 49. मोठे फटके मारावे लागतील. नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची, परंतु कधीकधी युक्तीपेक्षा शक्ती देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असल्याने ती शक्ती दाखवावी लागेल या सामन्यामध्ये. टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीमच्या या दोन्ही बॅट्समनना, कारण लक्ष थोडंसं दुरावलं आहे. 16 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 49. फुलटॉस होता, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. अंपायर सिग्नल आलाय. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील ॲड होते. समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. 15 बॉलमध्ये करायच्यात 48. 15 बॉल 48 रनची आवश्यकता अजूनही आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. हा आणखीन एक पॉवरफुल ब्युटिफुल षटकार पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला स्वराज म्हात्रेचा आणि ज्या प्रकारे षटकार आलाय. 14 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 42. हा बॉल देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असेल या मॅचमधला. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट वेध घेतला गेला नाही. 1 रन तर जरूर या ठिकाणी ॲड होते. 19 रन होतात. 13 बॉलमध्ये अजूनही 41 रनची गरज आहे. 13 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 41. जर या बॉलवर सौरभ जर एखादा षटकार जर आला ना तर कुठेतरी या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकते. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, लाईन मिस केली, ओव्हर कंप्लीट होते. समीकरण बदललंय. आता मात्र 12 बॉलमध्ये करायच्यात ते म्हणजे 21 धावा, माफ करा 41 रन आतापर्यंत करायच्यात. 12 बॉलमध्ये 41 रनची गरज. समीकरण 12 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 41 रन. एका ओव्हरमध्ये 20 तर एका ओव्हरमध्ये 21. हे प्रात्यक्षिक मात्र जरूर कंप्लीट करावा लागेल. प्रति ओव्हरमध्ये 3-3 षटकार तर जरूर मारावे लागतील.
12 बॉलमध्ये करायचे 41. गोलंदाज सज्ज होते. विपुलचा हा पहिला बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले विपुलने. विपुल मात्र इम्प्रेस करतोय. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज षटकार आलाय. दहा बॉल मध्ये आता मात्र करायच्यात 35. 10 बॉलमध्ये अजूनही 35 रनची गरज आहे. जसा षटकार आला त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढली मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीमची. 10 बॉल आणि अजूनही 35 रनची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 9 धावा आतापर्यंत साहिल 9 रनवर खेळताना पाहायला मिळते. 6 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. पुन्हा एकदा फुल टॉस होता, फक्त दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगलं आहे. हर्षन बॉल खाली होता, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. आज चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने आता मात्र 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉलमध्ये करायच्यात ते म्हणजे 31 रन. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर होता हर्षन, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 8 बॉलमध्ये आता मात्र करायच्यात ते म्हणजे 30 रन. हे 2 बॉल देखील तेवढेच महत्त्वपूर्ण असतील या मॅचमधले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. 7 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 30 रन. 7 बॉल 30ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. दबाव भरपूर प्रमाणामध्ये वाढलाय. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या टीमचा पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आलाय. गोठवली 11 गोठवली संघ, परंतु सध्याच्या स्थितीला चर्चा रंगवली जाते. एक नवीन रणनीती आखली जाईल स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉलमध्ये करायच्यात 29. कुठल्या बॉलरला इन्व्हाइट केलं जाईल. वेदांत आलेत बॉलिंग ट्रॅकवर. एक नवी कसोटी असेल त्यांच्यासमोर देखील, कारण घरचं मैदानाने धावा डिफेंड करायच्यात. ते म्हणजे 6 बॉलमध्ये 29. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे साहिल देवेकर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, परंतु ही प्रबळ शक्ती मात्र जरूर दाखवावी लागेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. विजयाची स्वप्न घेऊन तर दोन्ही संघ उतरलेत, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 6 मध्ये करायच्यात 29. कंपल्सरी चेसिंग. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर स्वागत तर जरूर केलंय. वेदांच्या विरुद्धामध्ये हा हल्ला तर जरूर चढवलाय. या षटकाराने मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. आता मात्र 5 मध्ये करायच्यात 23 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. फुटवर्कचा चांगला वापर केला. बॉटमॅनचा चांगला देखील वापर करत असताना
5 मध्ये अजूनही 23ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलमध्ये आता मात्र 23 रनची गरज आहे. 4 बॉलमध्ये 4 षटकार तर जरूर मारावे लागतील या मॅचमध्ये, कारण कंपल्सरी तुम्हाला धावा चेस कराव्या लागतील. चार मध्ये अजूनही करायचे ते म्हणजे 23 रन. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. थेट आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा स्ट्रोक हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 3 बॉलमध्ये करायच्या 19 रन. 3 बॉल 19 रनची आवश्यकता. तीन बॉल 19 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती परंतु फक्त आणि फक्त एकच रन. औपचारिकता आता मात्र शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये करायच्या 18 परंतु प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 42 रन आतापर्यंत फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला एकच सिंगल. 1 बॉलमध्ये आता मात्र करायच्या आता 17 रन. सामन्यामध्ये पकड निर्माण केली. चला टीम इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आपण व्यासपीठावर यायचं आहे. या शेवटच्या बॉलवर षटकार तर जरूर आला परंतु हा सामना जिंकलाय. आज होम ग्राउंडवर एक नवी कसोटी जी होती गोटवली 11 गोटवली या टीम समोर आज सामना जिंकलाय गोटवली 11 या टीमने. तर चला लगेचच आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. टॉससाठी चला आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम गोटवली 11 गोटवली टीमचे कॅप्टन आणि इच्छापूर्ती वाशीगाव आणि नाणेफेकी करण्यासाठी आम्ही निखिल दादा पाटील यांना विनंती करू.